हॅलो. हॅलो, हं. दंगेकर साहेब बोलता का सर? हो. साहेब मी छत्रपती संभाजीनगर मधून रमेश पाटील बोलतोय, सामाजिक कार्यकर्ता. तुम्हाला विनंती आहे, काय बोलू नका मला. अरे नाही मी लय नाही छोटा आहे, तुमच्या पाया पडतो मी, काय भाऊ ऐका बोलू ना नका भाऊ, मला. ऐका ना भाऊ प्लीज. तुम्ही भाऊ काहीतरी मला शिव्या भाऊ बिव्या नाही देता नाही नंतर बोलणार भाऊ, प्लीज. ऐका ना भाऊ, शब्द मी आहे लय माझा. वर्ष वाट बघतोय तुमच्या फोनची, भाऊ आलाय मला. भाऊ भाऊ ऐका ना भाऊ, हं. मला तुम्ही काय जे बोलू नका, एवढी तुम्ही नाही विनंती. नाही नाही बिलकुल तुम्ही जे मी काम गरीब करताय ना, कार्यकर्ता आहे, मला तुम्ही नाही नाही काहीतरी ऐका ना शिव्या बिव्या देता भाऊ, नंतर. तुम्ही जे काम करताय ना, ऐका ना. नाही, तुम्ही बोलता बोलता माझी नाही कदर नाही नाही घ्या, नाही तुम्ही नाही करतात. तुम्ही जे काम करताय ना भाऊ, ते यांनी चंद्रकांत पाटलांनी केलं पाहिजे, एवढं मला कळतं. हं. का नाही बरं नाही, माहिती मला काय फक्त माझी विनंती, मला गरीबाला काय बोलू भाऊ, नका, लय काय ऐका ना झोपडपटला माणूस आहे प्लीज, मी. काय नाही बोलणार भाऊ प्लीज, बरं तुम्ही ऐका ना. मला काहीतरी अरे यार करताय भाऊ, उद्योग माझा. भाऊ विषय असा आहे बरं हं. का, की हं. विषय असा आहे की बघा ठीक आहे, बघा आज आज तुमची जात मला माहित नाही, माझी जात माहित नाही. चंद्रकांत पाटील स्वतः जैन धर्मी असून स्वतःच्या हं. मंदिराला वाचू शकत नाही, तो हं. व्यक्ती काय पुण्याला वाचू, मला सांगा बरं. हं. हॅलो, नाही, तुमची मला भीती वाटते, म्हणून मी काय तुम्हाला रिप्लाय देत नाही भाऊ, 100% अरे रिप्लाय यार देत नाही. भाऊ ऐका ना. मी म्हणत होता या बाबाचा, मला का अजून फोन येत नाही, का येत नाही, पण आलाच. अरे भाऊ बरं भाऊ ऐका ना, तुम्ही जे करताय काम त्याच्याबद्दल अभिनंदन बरं का तुमचं. थँक्यू आणि सर. ऐका ना, माझे मोळ पण दुश्मनी कोणीच नाही, पण बरोबर. हे काम यांनी चंद्रकांत दादांनी करायला पाहिजे, एवढं मला माहिती. बरं बरं जो बरं. व्यक्ती स्वतःच्या जातीसाठी लढू शकते तो महाराष्ट्रासाठी काय करायला हो? हो. जरांगे थँक्यू. पाटील जातीसाठी लढतात, समाजासाठी लढतात. आणि नाही. तुम्ही पुणेकर म्हणून आणि जाऊ दे आता काय बोलू. एक सांगू तुम्हाला, सांगा बाबा काय. तुमच्यामध्ये माझा फार जीव आहे बरं का, आय लव्ह यू भाऊ म्हणून मोठे. थँक्यू सर. ते ना, हा तुमचा नंबर आहे का, फीड करू का भाऊ मी? अरे कारण भाऊ फीट करा ना पण मला त्यात. काय बोलू देऊ नका फोनवर, अरे भाऊ प्लीज. बघा, चुकीचं केलं तर बोलू, चुकीचं करत नाही नाही, तर कशाला गरीब बोलू मी. माणूस आहे मी. मी पहिलं लय दिवसापासून ठरलं, या बाबाचा फोन आला तर आपलं त्याची माफी मागून मोकळं अरे व्हायचं. नाही भाऊ, नाही नाही किती घाबरतो तुम्हाला मी. नाही नाही, घाबरायचा विषयच नाही दादा. बघा तुमचं जे कर्तव्य चांगलं आहे बरं का, हम्म. मला माहित नाही घोटाळा झाला असं नाही, पण काम कोणाचं आहे ज्या प्रकारे बघा, यांचं काम आहे ना. चंद्रकांत पाटला एक तर तिथून इथून आले, इथून आता इथं सपोर्ट, कोणत्याही पालकमंत्र्याचं शिवाय हे काम होऊ शकत नाही कोणत्या गोष्टी. मी तुमच्या सारखी फिल्म बघत असतो, हा बाबा माझ्या अंगावर कधी येईल अरे म्हणून मी नाही, नाही, घाबरतोय. अरे नाही, आलोच तो फोन, पण मला अरे समजून घ्या. आणि नाही भाऊ, आपले ते पीप टाकू नका, एवढं करा. नाही नाही भाऊ, क्लिप तो टाकणारच आहे तितकी 100%. टाकणार आहे का? तेच म्हणतो, मला फक्त प्रतिक्रिया द्या की चंद्रकांत पाटलाचं काम आहे का नाही करायचं. नाही, तुम्ही आपण एक, मी बाबा तुम्ही छोटा माणूस आहे. भाऊ काय बोललो मी तुम्हाला, कोणाला मी सोडत नाही. माझ्याकडे काहीच नाही, मी पण छोटा आहे, पण माझं एक म्हणणे, हे काम चंद्रकांत पाटील. बरं विषय असा आहे भाऊ, आहे का नाही, हम्म. आमच्या इथं एक सचिन झवेरी म्हणून आहे बरं का, संभाजीनगरचे. बरं. त्यांचं असं म्हणणं आहे की अगर मोहोळ साहेबांना जागा लागत असेल तर संभाजीनगरमध्ये देऊ, फक्त तेवढं मंदिर सोडून घ्यायचं म्हणणं आहे त्यांचं. हम्म. ते देते बरं, जैन लोक श्रीमंत आहे आमचे संभाजीनगरचे. हम्म. ते मोहोळ साहेबाला इथे जागा देते